हाय गाईज, आज बनवत आपण मल्टीग्रेन रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे पॅन ठेवलेला आपण तापत. हे पाऊण ग्लास पाणी घेतले. त्यात टाकतो आपण चिली फ्लेक्स थोडंसं टाकते तूप. त्यात टाकतो आपण थोडंसं मीठ. थोडंसं जिरं. ते आपलं पाणी उकळलं, त्याच्यात आपण पीठ घालून घेऊ. इथे आपण पीठ टाकून घेतलं. 1 पेला पीठ घेतलं ना. वाफ काढून घेऊया 2 मिनिटं. आता इथे आपण वाफ काढून घेतल्या. आता आपण बंद करून त्याला थंड करून घेऊया आणि थंड करून त्याला मळून घ्यायचंय ना. हो, आपण हे पीठ काढून घेऊया. दिसणार नाही आता. ह्या तवा आले ना. इथे पीठ काढून घेतलेलं बघू शकता तुम्ही. गरम आहे, जरा फॅन खाली घेऊया. खूप गरम आहे. इथे आपण पीठ मळून घेतोय. ह्याची रेसिपी आपण टाकलेली आहे ना यूट्यूबवर. ह्याच्यात बाजरी आहे, नाचणी आहे, ज्वारी आहे आणि तांदूळ आहे पिठाला. हा आटा कसा बनवला हवे असेल ना तर त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टॅग करीन, जर कोणाला बघायची असेल तर. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्या लिंकवर क्लिक करून. थोडासा पाणी. इथे तर आपलं पीठ मळून झालेलं बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याची बॉल करून घेऊया. खूप मोठे मोठे नाही करायचे. छोटे मोठे चालतात, एकाच साईजचे पाहिजे असं काय नाही.
आपले इथे आपले बॉल झालेले आहेत आता तयार, बघू शकता तुम्ही. आता ह्यांना वाफ काढून घेऊया. जसे मोदक घेतो ना शिजून, तसे हे घ्यायचे आपले शिजून. ते पाणी आपलं गरम झालेलं आहे. हे आपण ठेवलेले ते आता आपण डिश ठेवत आहे मोदकासाठी. आपण त्याला शिजवून घेऊया, वाफ काढून घेऊया. गॅस बंद करते. हे वाफवून घेतलेत. हे बघा इथे वाफवून घेतलेले आहेत. तर थोडं आहे असे ठेवूया आणि बाकीची तयारी करूया. आता इथे पॅन तापवून घेतलं आपण. आता आपण त्यात टाकतोय तेल. इथे आपण तेल टाकून घेतलंय. हे सफेद दिसते, हे तव्याचं पाणी सुकलं ना, आता ओलं होतं ना म्हणून ते दिसतंय. इथे तर तेल तापवा ठेवलं आपण. आता आपण थोडंसं जिरं, मग टाकवे त्यात कांदा. थोडं थोडंच टाकायचं. इथे कांदा आपण परतवून घेते थोडासा. त्यात टाकतो आपण थोडीशी हळद, जराशीच आहे, जरासं हिंग. आता टाकतो आपण त्यात टोमॅटो. आता आपण टाकतोय थोडंसं घरगुती मसाला, म्हणजे तिखट, लाल तिखट जरासं घेतलं. थोडंसं मीठ टाकतोय आपण, जास्त नाही टाकत. त्यात पण टाकले ना म्हणून थोडंसं. थोडंसं मीठ टाकलंय. आता आपण त्यात काय टाकू? मॅगी मसाला. थोडासा मॅगी मसाला टाकते. आता आपण ते टाकतो शिमला मिरची. थोडीच मग टाकूया थोडासा गाजर.
आणि आता आपण त्यात टाकूया काढून घेतलेले बॉल. आपण आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊया, मग ते चांगले मसाला लागेल त्याला. आता इथे आपण झाकण काढून घेतो वरचं. हे बघ इथे सगळा मसाला लागलेला आहे. वरून थोडेसे आपण तीळ टाकलेत. तर इथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.